तेव्हा तिथं मुख्यमंत्री साहेब नव्हते। मुख्यमंत्री साहेब हे लॉबीमध्ये असतानाच अध्यक्षांनी SIT ही फॉर्म केली जावी असं घोषित केलं। आता ह्याच्यामध्ये BJP खऱ्या अर्थाने कोणाला टार्गेट करते आणि SITतून ज्या काही गोष्टी समोर येतील त्याच्यामुळे कोणाला अडचण होईल हे कुठेतरी येत्या काळामध्ये आपल्याला नंतरच कळेल। त्यामुळे याच्यामध्ये राजकीय षडयंत्र फार वेगळंच रचलं गेलंय असं कुठेतरी आता चर्चा सामान्य लोकांत सुरू झालेली आहे। तुम्ही मगाशी म्हणत होतात म्हणजे खरं तर टार्गेट केले जाते ते शरद पवारांना वारंवार उल्लेख केला जातो ते शरद पवारांचा। त्यामुळे एक पक्ष तर कळला आम्हाला, दुसरा पक्ष सत्तेतला पक्ष कोणता आहे असं तुम्हाला म्हणायचं? सत्तेत 3च पक्ष आहेत, तुम्ही समजून घ्या कुठला पक्ष। एक पक्ष तर कुठलीच भूमिका घ्यायला तयार नाही। भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर भाजपचे जे कुठले आमदार होते त्यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत कधीही ओपन वक्तव्य केलेलं नाही, सगळे लपून राहिले। धनगर आरक्षणाच्या बाबतीत बद्दल सुद्धा दुटप्पी भूमिका ही भाजपच्या आमदारांनी घेतलेली आहे। आता भाजपचे आमदार स्वतः कधीही बोलत नाहीत, जे वरचे लोक सांगतात तेच ते बोलतात, जेव्हा सांगतात ते तिथं बोलतात। त्यामुळे या 2 पक्षाच्या बाबतीत तर मी बोललो। आता राहिला कुठला तिसरा पक्ष याचा एक अभ्यास आपण सर्वांनीच करावा असं माझं मत आहे। शिवसेनेला त्रास होईल भविष्यामध्ये? भाजप खूप हुशार पक्ष आहे, जवळच्या लोकांना सुद्धा जवळ करून कधी त्यांच्यावर हल्ला करतील हे सांगता येणार नाही। त्यामुळे SIT कोणामुळे कशासाठी फॉर्म केली हे बघावं लागेल। पण एकच आहे की जरांगे पाटलांवर तुम्ही SIT फॉर्म करत असाल तर एका सामाजिक कार्यकर्त्यांवर फॉर्म करत आहात, याचा एक विचार भाजपने कुठे केला पाहिजे। पण त्यांना लक्षात घेऊन कोणावर ते टार्गेट करत आहेत हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल। त्यामुळे सामाजिक सलोखा पुन्हा बिघडेल मराठा समाज जो आहे 2019ला कोरेगाव भीमा जेव्हा घडलं तिथं जी दंगल झाली त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा भाजपला झाला। त्यावेळेस लोकसभेचं इलेक्शन काही महिन्यातच होतं, दुर्दैव समजा नाही तर योगायोग। आता सुद्धा लोकसभा इलेक्शन पुढच्या काही महिन्यांमध्ये होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये OBC विरुद्ध मराठा हे वातावरण मुद्दामून केलं जातं का काय असं चर्चा आता लोकांमध्ये आहे। आणि आम्हाला सुद्धा असंच वाटतं की मुद्दामून अशा प्रकारचा वाद हा राजकीय पोळी भाजण्यासाठी केला जातो। पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे खरे प्रश्न आहेत, हाताला काम आणि पोटाला अन्न, याच्यावर कुणीही बोलत नाही, हे दुर्दैव आहे। नाही, विशिष्ट समाज आणि हा विषय याच्यामध्ये राहिला नाही। SIT फॉर्म करण्याचं कारण एवढंच आहे की कुठल्या तरी एका पक्षाला टार्गेट केलं जाते आणि मग उद्या जाऊन कदाचित ती माहिती गोळा झाल्यानंतर जो आज सत्तेत आहे पक्ष त्याला उद्या दाबण्याचा प्रयत्न भाजपकडनं होऊ शकतो असं कुठेतरी आम्हा सगळ्यांना वाटतंय। आणि त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर आमच्या सगळ्यांचं मत आहे की याच्या आधी किती SIT फॉर्म झाल्या पण SITने कधीही निर्णय घेतला नाही। अशा हजारो SIT आहेत ज्याचे निकाल आजपर्यंत आलेले नाहीत। बीडमध्ये जी घटना घडली त्याच्यात आमचं स्पष्ट मत आहे की सत्तेत असणाऱ्या लोकांनीच तिथं दंगल घडवली। असं असताना आम्ही म्हणत होतो ज्युडिशियल